रिसोड, कारंजा, मंगरुळपीर या 3 नगरपरिषद आणि मालेगाव नगरपंचायतीसाठी आज मतदान सुरू आहे। या चारही ठिकाणी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून यंत्रणा सज्ज आहे। 4 नगराध्यक्ष पदासाठी 27 उमेदवार आणि 90 सदस्य पदासाठी तब्बल 374 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेत। एकूण 178 मतदान केंद्रांवर ही निवडणूक प्रक्रिया पार पडते। यासाठी 961 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून 928 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला। वाशिम जिल्ह्यातील 3 नगर परिषद आणि एका नगरपंचायतीसाठी मतदानाला सकाळी 7:30 वाजतापासून सुरुवात झालेली आहे। जिल्ह्यात सध्या थंडीचं वातावरण आहे आणि त्यामुळे सध्या मतदान केंद्रावरती तुरळक मतदार इथे आल्याचं पाहायला मिळत आहे। तरी देखील मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह आहे आणि जर विचार केला तर वाशिम जिल्ह्यात आज 4 नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी एकूण 27 उमेदवार रिंगणात आहेत, तर 90 सदस्य पदासाठी एकूण 374 उमेदवार रिंगणात असल्याचं पाहायला मिळत आहे। एकूण जर आपण पाहायला गेलं तर 4 ठिकाणचे एकूण 53 प्रभाग आहेत आणि इथे 178 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आलेली आहे। यासाठी 961 कर्मचाऱ्यांची देखील नेमणूक करण्यात आलेली आहे। तर चारही जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतचा विचार केला तर तब्बल 1,48,581 मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि यासाठी मतदानाची जे टक्केवारी आहे ती वाढावी यासाठी निवडणूक विभागाने देखील मोठे प्रयत्न केलेले आहेत, जनजागृती केलेली आहे। आज सकाळी जरी थंडी असली आणि त्यामुळे मतदार जरी कमी असले तरी देखील जसं जसं ऊन वाढेल त्यानंतर मतदार देखील मोठ्या प्रमाणात बाहेर येऊन मतदान करतील अशी अपेक्षा आहे। मात्र आज सायंकाळपर्यंत खऱ्या अर्थानं कळेल की जे निवडणूक विभागाने मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्याला यश येतं का आणि किती टक्के मतदान होतं। देव इंगोले, पुढारी न्यूज, मंगरुळपीर, वाशिम।